one mad strike set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल दिक्सवर्स. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर वैभव आता इतक्यात हॉस्पिटलला गेले. त्यांची इव्हिनिंग होती, तर 3 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत इव्हिनिंग असते. तर ते गेलेले आहे हॉस्पिटलला. आणि विहान बघतोय टी व्ही आणि कियारा झोपली आहे. तर सगळ्यांचं जेवण झालं, फक्त माझं जेवण झालं नाही. तर मी आज मस्त मला पापडाची चटणी करायची, उडदाच्या पापडाची चटणी, पोळी खायची आहे. तर तेच म्हटलं जावं, त्यांनाच भाजी वगैरे केलेली, भात केलेला. आणि मी इंद्रायणी तांदूळ करून बघितलं, इतका छान लागतो, इतका सुगंध असा घरामध्ये पसरतो. तर आज मला ड्रममध्ये भरून ठेवायचं आहे थोड्या वेळाने. नंतर गहू पण निवडायचे, नंतर म्हणजे अशी 2-3 कामं आहे की करायची. आणि सकाळी उठून माझं सगळं रुटीन वगैरे आवरून आणि सगळं घर क्लीन करून काढलेलं आहे. तर सगळं फरची क्लीन केली, झाडून वगैरे पुसून काढलं. नंतर विंडोज वगैरे पुसून काढल्या आणि इवन आपलं किचन पण क्लीन केलं. किचन तर आता क्लीनच असतं, एवढं काही खराबच होत नाही. ऑर्गनाईज असलं की सगळं एकदम क्लीन असतं. आणि जर आपण बाकीच्या गोष्टी ऑर्गनाईज नसता, इकडे तिकडे पडलेलं असतं, तर कंटाळा येतो आवरायला वगैरे, मध्ये तसंच पसारा असतो. तर ते सगळं आवरून काढलेलं आहे. आणि तुम्हाला काल ते भोकरं दाखवले मी, भोकरं आणलेले तिकडून. तर त्याचं लोणचं पण करायचं आहे, तर ते संध्याकाळीच करेल. सामान आणावं लागेल लोणचाचं, तर ते करणार आहे. मी भिजत ठेवले मिठाच्या पाण्यामध्ये, तुम्हाला दाखवेल नंतर थोड्या वेळाने. तर तेच, आणि सगळं मस्त आवरलेलं आहे. आता मला थोड्या वेळाने भूक पण नव्हती म्हणून म्हटलं उशिरा जेवेल. तर आत्ता वाजले आहेत 2:30 वाजले. म्हणून मी आता उशिराच ब्लॉग सुरू केला, कारण मला घरातलं सगळं आवरायचं होतं. तर 2:30 वाजले आहेत. वैभव पण गेले आत्ता इतक्यात हॉस्पिटलला. तर तेच, आणि जेवण पण मी अजून केलंच नाही, खूप वेळ झाला. तर आता भूक लागलेली आहे. तर आता पापडाची चटणी करणार, साधी सिंपल पापडाची चटणी करते. एवढं अशी तेलाची फोडणी वगैरे देऊन नाही करते, एकदम साधी सिंपल असते. तर तेच, आणि बाकी गहू वगैरे काढायचे, गहू निवडायचे, तांदूळ भरून ठेवायचे. आणि तुम्हाला तांदूळ दाखवते ते, चला. तर इथेच तांदूळ ठेवलेले आहे, बघू शकता इथे. तर आता मला ते काढायचे, म्हणजे ड्रममध्ये भरून ठेवायचे. तर मी ड्रममध्ये कशी भरते, कोणत्या पद्धतीने, की त्याला कीड लागत नाही, काहीच लागत नाही, जाळ लागत नाही. आणि असे तांदूळ आहे, बघू शकता. इतका छान वास आहे, इंद्रायणी तांदळाचा खूप भारी वास येतो. विहान आणि कियारा तुला डिशमध्ये घेऊन असे कच्चेच तांदूळ खाता, कारण खूप छान वास येतो ना, सुगंध येतो. तर इतके छान तांदूळ भेटले आणि लगेच भात करून बघितला काल, इतका छान झाला. मला तर खूपच आवडला. आणि असं म्हणजे ना, केल्या इतका असं वास घरामध्ये, सुगंध असं पसरलेला होता. तर खूप छान तांदूळ आहे इंद्रायणी. मला तर, मी म्हटलं काय घ्यायचा, वास वगैरे येत नाही, कारण मागच्या वेळेस दुसरीकडून घेतलेला, त्र्यंबकेश्वरमधून घेतलेला मागच्या वेळेस. तर हा त्र्यंबकेश्वरच्या साईडला कोणे गाव आहे ना, तिथून घेतलेला आहे. तिथे त्यांच्याकडे गहू पण आहे, नंतर तांदळाचे सगळे प्रकार आहे, तुम्हाला सांगितलंच मी. तर गहू पण आहे. जर गहू तुम्हाला घ्यायचे असेल तर तिथे जाऊन नक्की घेऊ शकता, जर नाशिकमधून तुम्हाला घ्यायचे नसेल. आणि तिथे कसं शेतकऱ्यांचा माल असतो सगळा, तर शेतकरी आणून तिथे ठेवतात मिलमध्ये, मग तिथून ते विकला जातो, इकडे तिकडे दुकानांमध्ये जातो, तो नाशिकमध्ये येतो. तर मग नाशिकमध्ये कसं डबल भावात येतो, तिथे आपण डायरेक्ट जाऊन घेतलं तर आपल्याला एकदम कमी भावात आपल्याला तांदूळ वगैरे आणि प्युअर तांदूळ भेटतात शेतकऱ्यांचे, आणि इतकंच छान वास येतो. तर तुम्हाला तांदूळ घ्यायचे असेल तर नक्की तिथे जाऊन घ्या. आणि मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पत्ता वगैरे, ॲड्रेस वगैरे देईल पूर्ण. तर तेच मस्त घेतलेलं आहे. आणि अजून दप्तरी तांदूळ घ्यायची, तर चक्कर होईलच बहुतेक. त्यांचं कार्ड पण घेऊन आली मी. तर तेच, आता सगळे डॉक्टर, आम्हाला ते कसं माहिती की वैभवच्या हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर तिथूनच घेतात ना. तर मग त्या डॉक्टरांनी सांगितलेलं यांना, वैभवला, की इथे छान तांदूळ भेटतात, चांगले तांदूळ भेटतात. तर मग आम्ही शोधत गेलो गिरणाऱ्याकडून. आम्ही नेहमी जायचो तिकडे
जव्हार घाटात आपल्या मोखडा घाटामध्ये नेहमी जायचो, पण कोणी गावात भेटतं असं माहितीच नव्हतं. मग त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेलं तिथल्या की इथे भेटतं तांदूळ छान, तुम्ही जाऊन नक्की घ्या, खूप चांगले तांदूळ गहू वगैरे सगळं भेटतं. तर मग त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि खरंच खूप छान तांदूळ आहे. तर वैभवच्या हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर तिथूनच घेतात, मग आम्ही पण आता तिथूनच घेतो. तर तेच तांदूळ घेतले, तुम्ही बघितले, आणि इतके छान तांदूळ आहे. आणि केला होता भात, इतका मस्त लागला. तर खिचडी मस्त करणार आहे मी आज, बघू संध्याकाळी काय प्लॅन, खिचडी असेल तर मस्त खिचडी, कारण खिचडी खूप छान लागते इंद्रायणी तांदळाची. तर आज भरून ठेव ड्रममध्ये, तर ते काम आहे. नंतर मग गहू निवडायचं काम आहे. तर चला आता पापडाची चटणी करून घेते मला, कारण भूक पण लागलेली आहे, आणि मग नंतर बाकीचे कामं करणार. तर चला. तर इथे बघू शकता लोणच्यासाठी ठेवलेलं आहे मी याच्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये. तर मिठाच्या पाण्यात का की एकदम कडक असतं आणि पिकत नाही लवकर, तर मस्त मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे. नंतर हे पण मिठाच्या पाण्यात दुसरे ठेवलेले आहे काढून. तर हे भाजीसाठी आहे, तर याची भाजी पण करणार आहे. तर बघू संध्याकाळी पॉसिबल याची भाजी पण करेल. आणि बाकी आता पापडाची चटणी करणार माझ्यासाठी. बाकी आता पापड बनवायचे. एवढे 5 पापड घातलेले आहे. तर आता मी कशी चटणी करते तुम्हाला दाखवते एकदम पीक. तर इथे पापडाची चटणी करायला घेतलेलं आहे. तर इथे मी तेल तापत ठेवलं 1.5 चम्मच. सिंपल करायची होती, पण म्हटलं चला आज तरी लसूण टाकून. ही पण सिंपलच आहे, एवढी हे नाही आहे. आता एकदम बारीक करून घेणार क्रश. इथे तेल तापत ठेवलेलं आहे. एवढा सारा लसूण घेतलेला आहे. इतका सारा लसूण घेतलेला आहे, तो आता क्रश करून घ्या थोडा थोडा. इथेच ताटात मस्त असं दाबून घेतो. लसूण खूप आवडतो मला तळलेला. तर असं क्रश करून घेतलेला आहे लसूण. इथे आय थिंक तेल पण टाकलेलं आहे. लसूण टाकून घेणार. आणि मसाल्यांमध्ये फक्त जिरे टाकणार आणि मोहरी टाकणार बस. आता कमी करून गॅस. अजिबात लाल तिखट टाकून घेते, किती लागेल तेवढं स्पायसी. आणि हळद. मीठ. तर इथे लसूण एकदम रेड झालेला आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकता एकदम रेड झालेला आहे. लाईट गेली म्हणून अंदाज. पापडाची चटणी आता 2 मिनिटात रेडी. पटाशी रेडी झालेली आहे, बघू शकता. ताटात काढायला पापडाची चटणी मस्त रेडी झाली आहे गरम गरम. तर अशीच करते मी. चला. तर इथे पापडाची चटणी एकदम रेडी आहे, पोळी आहे. आता जेवण करते आणि तुम्ही पण या. आणि जेवण झाल्यानंतर बाकीचे काम आहे मला. तर कियाला कुठे झोपली तुम्हाला दाखवते, तिची नेहमीची जागा. विहानला पण पापड चटणी पोळी दिला रोल. तर इथे आमची कियारा.
झोपली, एकदम शांत झोपलेली आहे. तर चला आता जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला, तर आता मी तांदूळ घालून घेते. तर मी ह्या ड्रममध्ये ठेवते तांदूळ. याच्यामध्ये एकदम काहीच लागत नाही, पीठ लागत नाही, काहीच लागत नाही. ही पुडी होती ना, जी डाळीची वगैरे असते ती टाकून देते मध्ये, असं अर्धे तांदूळ भरून, आणि ही टाकते पण तांदूळ भरून देते. तर असे माझ्याकडे 2 ड्रम आहे. तर एक इंद्रायणीसाठी आणि एक आपलं दप्तरी वगैरे तांदूळ घेतला त्याच्यासाठी 2 ड्रम घेतलेले आहे. आणि कोठीपेक्षा ही छान बेस्ट असता, हवा लागत नाही, काहीच नाही. कोठी कशी बाजूने ओपनच असते जास्त, म्हणजे एवढं हे नसतं की हवा लागणार नाही, त्यात हवा कुठून पण जाऊ शकते कोठीमध्ये. तसं ड्रम आहे ना, एकदम सील होऊन जातं असं पद्धतीचं झाकण लावून, आणि असं सील करून होऊन जातं. तर मग मी खाण्यापुरता तांदूळ वेगवेगळ्या एका ह्याच्यात ठेवते डब्यामध्ये, एका म्हणजे आपलं कंटेनर असतं ना फायबरचं वगैरे, त्याच्यात काढून ठेवणार आता मी खाण्यापुरता, आणि बाकीचे तांदूळ याच्यात भरून ठेवणार. तसं मला पटापट तांदूळ भरून ठेवते, पुढे टाकून ठेवते, कारण वरती गोणी तशीच असते ना खूप, म्हणजे खूप वेळ, तर लगेच त्याला कीड वगैरे आळी हवा लागण्याचं चान्सेस जास्त असतात. तर म्हणून मग पटापट याच्यात भरून ठेवणार आता. तर चला सुरू करू. मी खाण्यापुरता तांदूळ याच्यात काढून ठेवणार आहे. तर प्लॅस्टिकचं कंटेनर आहे माझ्याकडे फायबरचं, ते वरती लॉकमध्ये, तर ते काढेल. त्याच्यातमध्ये खोबरं वगैरे काय काय आहे, नाही तर ते त्याच्यात मी तांदूळ ठेवायचे, पण आता सध्या याच्यात काढून ठेवते, नंतर त्याच्यात काढून ठेवणार. तर आता खाण्यापुरता फक्त काढून ठेवणार जेवढे लागते. बस तेवढेच काढणार आहे. एवढे मी तांदूळ काढून ठेवलेले आहे खाण्यापुरता वरतीच. आता ते ठेवू पाण्यामध्ये मध्ये लागेल असं पॅन्ट्री रूममध्ये, आणि हे तांदूळ तिकडे रूममध्ये आता पॅक करून ठेवते. तर असं सील लावायचं आणि सील लावून घ्यायचं. एकदम पॅक झाले, आणि असे ओढायला पण इझी असे असे. तर आता नेऊन ठेवले आहे तिथे रूममध्ये, आणि हे पण तांदूळ आता पॅन्ट्री रूममध्ये ठेवून देणार. एक तर काम झालं, तांदूळ ठेवून झाले. आता गहू काढायचे, गहू काढून निवडून ठेवायचे, आणि उद्या मग सकाळी लवकर दळून आणणार. तर आज पीठच नव्हतं, तर मग मी सम्राटचं पीठ आणलं होतं विकत, त्याच्या पोळ्या केल्या होत्या. तर आता ते गहू काढते, पटापट ते पण निवडून घेणार, आणि गोणी घेऊन ठेवणार, उद्या सकाळी दळून आणणार ती. तर तेच तेवढं काम बाकी आहे. बाकी तर तांदूळ ठेवून झाले मेन म्हणजे. चला आता गहू काढून घेऊ. तर इथे मी आलेली आहे पॅन्ट्री रूममध्ये, आणि खूप पसारा दिसत असेल तुम्हाला इथे मांडणीवर वगैरे इथे. तर याच्यातल्या सगळ्या बरण्या मी तिकडे ठेवलेल्या आहे कॅबिनेटमध्ये. आणि ती कोठी आहे गव्हाची, ही एक कोठी ही संपली इथली. तर ही कोठी आहे. तर आता याच्यात गहू काढून घेते, आणि ही पॅन्ट्री रूम पण मला एक दिवस आवडायचं पूर्ण. इथे पण कलर वगैरे बाकी सगळा. तर असं आहे पॅन्ट्री रूम, आणि खूप पसारा घुसवलेला आहे. पॅन्ट्री रूम कमी आणि स्टोर रूम जास्त वाटतोय तो, काही काही वस्तू ठेवलेल्या. तर चला आता गहू काढून घेणार. पण खूप बरं पडतं पॅन्ट्री रूम असला ना, तर सगळ्या वस्तू इथे
आणि ह्या पॅन्ट्री रूमला आम्हाला दरवाजा पण मस्त बसायचा आहे, मस्त फ्रेंच डोर असतो तो काचेवाला, काच असतं त्याला, म्हणजे ग्लास जसं चौकोन ग्लास असतात, जसं आपलं फ्रेंच डोर आहे ना आपला समोरचा टेबलचा, तसंच एक इथे डोर बसायचा आहे आणि खूप छान दिसेल आणि तो पण ब्लॅक कलरमध्ये बसायचा आहे. तर जेव्हा कलर वगैरे सगळं होईल ना, पॅन्ट्रीचे शेल्फ तयार होतील ना इथे, तेव्हा खूप सुंदर दिसेल, एकदम मॉडर्न दिसेल, जसं आपलं किचन एकदम मॉडर्न आता दिसतंय त्या पद्धतीचं. तर हळूहळू चाललंय आता आवरणं, खूप दिवस लागतात असं पण असं सगळं करणं. तर ते आता हे कोठीत मी अशा पद्धतीने ठेवते, पिशवी ठेवते मोठी, म्हणजे गोणी भेटते, ही पिशवीची गोणी भेटते गव्हासाठी खास तांदळासाठी. तर मग त्या आणल्या ना तर खूप म्हणजे काही स्पीड वगैरे काहीच लागत नाही. आणि याच्यात पण मी ती पुडी टाकलेली आहे एक एक. तर आता इथे गहू काढून घेते, अंदाजे काढणार, अंदाजे म्हणजे 10 किलोपर्यंत बसते लक्ष काढून. आय थिंक झाले 10 किलो झालेले आहे. आता बस बांधून घेते. आहे तर तुम्ही बघत असं खूप बसायला, इथे खूपच बसायला आहे. डबे हे डिश वगैरे इथं जातील आपल्या याच्यामध्ये ड्रावरमध्ये जातील. बघ ही मांडी पण निघून जाईल, सगळं जाईल, फक्त हे डाळीचे डबे आहे ना, डाळीचे हे काही काही ठेवलेलं, तर हे इथे शेल्फमध्ये राहतील. हे डबे राहतील वरती पूर्ण प्लास्टिकचे, बाकी ते सगळं जाणार. हे कोठे पण जाणार, कोठे नाही, म्हणजे मी ड्रम घेणार नंतर. तर असं आहे. आता गहू काढून झालेली सगळं बाहेर, तर याच्यात काढलेले आहे टबमध्ये, बघितला असेल टब आहे मोठा. पटापट निवडून घेते, समोर जाते, पटापट निवडून घेते आणि मग बोलतेच तुमच्याशी. चला, इथे मी गहू घेऊन आलेली आहे निवडायला. तर बघू शकता एवढे गहू. आता पटापट निवडून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर चला, एवढी काही घाण नाही तरी पण निवडून घेते. आणि ह्यावेळी ज्वारी आणि बाजरी, ज्वारीचं आणि बाजरीचं आणणं आमचं आहे, म्हणजे ते काही दळून नाही आणणार, पण गव्हाचं संपलं आहे म्हणून घरचं बेस्ट असतं पीठ. तर तेच आता पटापट दळून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला, तर गहू झाले निवडून. तर खूप वेळ लागला निवडायला, कारण ते कवड्या खूप होतं ना, तर खूप वेळ लागला. तर तेच तिथे मस्त निवडून ठेवलेले आहे, बांधून ठेवलेले आहे गोणीमध्ये. तर कियारा उठली तर ती काही निवडू देत नव्हती, मग थोडा वेळ रेस्ट केला आणि परत मग निवडले. इथे बघू शकता असे. तर तेच आता चहा ठेवणार आणि मग चहा झाला की बोलतेच तुमच्याशी. तर स्वयंपाकाचं बघते काय करायचं. तर आजचा प्लॅन स्वयंपाकाचा असा आहे की आज भोपळ्याची भाजी नाही करणार, उद्या सकाळी करेल भोपळ्याची भाजी. तर आज मी मस्त पालक आहे, इथे बघू शकता, मस्त निवडलेली छान फ्रेश अशी मार्केटमधून आणलेली पालक. तर मस्त पालक टाकून, म्हणजे डाळ टाकून पालक करणार आहे. तर आय थिंक उडदाच्या डाळीत पण बेस्ट असेल, मी उडदाच्या डाळीत पालक टाकून करणार आहे. तर खूप छान लागते. तर तुम्ही कधी बघितली नसेल, उडदाच्या डाळीत पण पालक करतात, खूप छान लागते, टेस्टी लागते मस्त. तर आता इतकी बारीक चिरून घेणार, मग उडदाची डाळ धुवून आणि मग एकत्र शिजवणार आणि त्याच्यानंतर फोडणी. तर चला आता पटापट कापून घेते पालक. आणि उन्हाळ्यामध्ये पालक खाल्लीच पाहिजे, खूप चांगलं असतं. तर आता पालक कट करून घेणार.
पालक असा चिरून घेतलेला आहे. आता स्वच्छ धुवून ठेवणार आणि पुढचं दाखवतेच. तर एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे, एवढी वाटी. आता मस्त स्वच्छ धुवून आणि एकत्र शिजवणार भाजीमध्ये. तर आता याच्यात डाळ घेतलेली आहे. चला आता धुवून घे. तर अंदाजे पाणी टाकलेलं आहे. आता आपण शिजत ठेवू. चला काही टेन्शन नाही पोळ्यांचं. आता भात टाकणार. भात मस्त इंद्रायणी आज करणार डाळ पालकसोबत. तर इतकी छान डाळ पालक लागते, म्हणजे याच्यासारखं आपलं सरसो कसा वगैरे खातो ना भाकरीसोबत, तितके छान लागते. पण भाकरी नाही करणार, पोळ्याच करणार, कारण पीठ आहे. तर आता एक साईडला आता भात टाकून देणार, मग पोळ्या करते. पीठ बाहेर काढून ठेवणार फ्रीज बाहेर, म्हणजे 15-20 मिनिटे जरा सेट होईल बाहेर. तोपर्यंत भात टाकून देते आणि त्याच्यानंतर पोळ्या आणि मग डाळ शिजली की फोडणी. मग मातीच्या भांड्यात त्या दिवशी मी केलेली मसूर डाळ तुम्हाला खूप आवडली. तर आज पण मी मातीच्या भांड्यातच करणार आहे उडीद पालक डाळ. तर कशी वाटते आणि नक्की करून बघा. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, पण इतकी छान लागते, टेस्टी लागते. तर इथं डाळ एकदम चांगली शिजून घ्यायची आहे. तिथं पोळ्या पण झालेल्या आहे माझ्या. तर आता डब्यात ठेवून देते, म्हणजे गरमच होता. आणि आता वाजले आहेत 8:30 वाजले आहेत. तर वैभव येतील हॉस्पिटलमधून 10 वाजता. मग तेव्हाच आम्ही जेवतो. तर विहान आता मॅगी करणार. दोघांना भूक लागलेली आहे. मसाला नाही तर इथे मॅगी होते. तिघांना आता 3 मस्त बाउल काढलेले आहे. तिघांना देणार. मला इतकी भूक लागलेली आहे ना, तर म्हटलं आधी मॅगी देऊ करू, नंतर मग डाळीला फोडणी देऊ. तर इथे मस्त मॅगी रेडी आहे. आता त्यांना देते. चला मॅगी. इथे डाळ मस्त शिजलेली आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता पूर्ण एकदम भारी शिजलेली आहे, मऊ. तर
चमच्याने अशी कुटून घेऊ आणि खूप झालेली आहे. तर मी काय करणार आहे, अर्धी तशीच ठेवून थंड करून उद्या करेल, फोडणी देईल. आता फक्त आम्हाला खाण्यापुरतं आधी, कारण आता विहान त्यांनी पण मॅगी खाल्ली, त्यांना पण एवढी भूक नसणार. इथे बघू शकता अशी मस्त उडदाची डाळ पालक शिजलेली आहे. तर मस्त मातीच्या भांड्यात फोडणी देणार आज. चला, तर आता याच्यामध्ये काढून ठेवते आणि थंड करेल आणि मग फ्रीजमध्ये देईल ठेवून अर्धी डाळ. आणि मग उद्या मस्त करेल मी. उद्या मस्त करणार आहे याच्यातली, आणि याच्यातली ही काढून ठेवलेली आहे बघू शकता अशी. तर अशी दिसते शिजल्यानंतर. तर आता थंड करत ठेवेल इथे, तापत ठेवेल भांडं. तर लसूण टाकणार आणि थोडीशी 2 फक्त लाल मिरची आणि दोन फक्त हिरव्या मिरच्या आणि थोडीशी लाल तिखट. आता इथे लसूण बारीक करून घेते. आता याच्यात लाल तिखट हे टाकते, लाल तिखट पण टाकते, हिरवी मिरची पण टाकते आणि हळद पण टाकते. तर इथे 2 हिरव्या मिरच्या घेऊन आलेली आहे, त्या पण आपल्याला याच्यात कुटायच्या आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि हळद पण कुटून घ्यायची आहे. तर हळद टाकते एवढी, लाल तिखट टाकते आणि कुटून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर आता याच्यामध्ये तेल टाकणार, 2 चमच तेल टाकू शकतो आपण, 2 किंवा 2.5. तर इथे मी 2च चमच टाकते. आणि अशी आपली ती चटणी वाटून झालेली आहे. आता फक्त याच्यात जिरे टाकायचे, बाकी दुसरं काहीच नाही टाकायचं. याच्यात आता मी जिरे टाकते आणि जिरे मस्त फुलताय बघू शकता इथे. आणि मोहरी नाही टाकायची, जिरेच टाकायचं आपल्याला फक्त. आणि आपली वाटलेली चटणी ॲड करायची याच्यात. आणि मस्त मिक्स करून द्यायची. आणि भरपूर सारा लसूण बघू शकता तुम्ही, एकदम लसूण टाकलेला आहे, छान फ्लेवर, एकदम लसूणी डाळ लागते. आता मस्त फ्राय करून घ्यायचं असं, लसूण, मिरची, हळद इथे बघू शकता असं फ्राय झालेलं आहे. आता आपण आपली डाळ टाकून घ्यायची. तर आपली डाळ टाकली की मस्त पालक डाळ इतकी छान दिसते बघू शकता. आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार, कारण घट्ट आहे ना डाळ म्हणून. तर आता याच्यात हे पाणी ॲड करणार, एकदम थोडंसं पाणी, कारण खूप घट्ट डाळ होती बघू शकता. त्याला असं कट पण आलेला आहे, साईडने तरी आलेले आहे. आता चांगली बॉईल होऊ देऊ. आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर मी हे रॉक सॉल्ट होतं ना, ते कुठून ठेवलेलं होतं, हे, तर हे ॲड करणार. तर अंदाजेनुसार टाकलेलं आहे, पण तर इथे मीठ टाकलेलं आहे मस्त छानपैकी. आणि इथे आपली उडीद पालक डाळ रेडी होईलच आता उकळी आली का. तर कशी वाटली ते नक्की सांगा. आणि एकदम साधी, सिंपल आणि खूप छान लागणारी उडीद पालक डाळ. आता उडदाची डाळ आपण अशी खात नाही, पण त्याच्यामध्ये अशी पालक टाकून इतकी छान लागते, मला तर खूपच आवडते. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर चला आता इथे बॉईल होऊ देऊ आणि मग बोलते.
तर इथे येऊन बसली आणि मस्त बॉईल झालेली आहे डाळ, तुम्हाला दाखवते. आणि इतकी छान झालेली आहे, इतकी मस्त ठीक झालेली आहे. तर इथे बघू शकता आपली मातीच्या भांड्यातली पालक उडीद डाळ रेडी आहे. इतकी छान कट आलेला आहे आणि इतकी छान ठीक झालेली आहे आणि मस्त गरमागरम रेडी आहे. आता वैभव आले की आम्ही जेवायला बसणार आणि छान राहते मातीच्या भांड्यामध्ये. भात पण रेडी, तोच भात केला होता इंद्रायणी, पोळ्या पण झालेल्या आहे. तर तेच. आणि विहान ते काय करता बघू आपण. विहानने मॅगी खाल्लेली आहे, ईशानने पण खाल्ली, तो गेला. यायलाची चालली मॅगी खाणं. तर तेच. आता सगळं स्वयंपाक झालेला आहे. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला ते नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर जे भोकराचं लोणचं आज मला करायचं तर त्याचं साहित्यच नाही आणल्यामुळे मी आज केलं नाही. तर उद्या करेल, म्हणजे परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच ते. तर तेच. कसा वाटला माझा आजचा साधा सिंपल ब्लॉग आणि पालक डाळ केलेली, उडदाच्या डाळीत घालून पालक केलेली मातीच्या भांड्यात कशी वाटली नक्की सांगा. आणि नक्की करून बघा. पालक तर सगळीकडेच भेटते, तर नक्की करून बघा. उडदाच्या डाळीमध्ये स्पेशली खूप छान लागते. तर तेच. तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.